नमस्कार. मी संकेत जोशी. मी वीरेंद्र वायाळ. आणि मी सुदीप पुरोहित. आम्ही तिघंही तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो. रसिको, मला सगळ्यात आधी तुमचे आभार मानायचे आहेत आणि आम्ही तिघंही भाग्यवान आहोत हेही तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. आभार याच्यासाठी की आम्ही नक्की काय करणार आहोत याची पूर्ण कल्पना नसताना सुद्धा तुम्ही तिकीट वगैरे काढून आलायत म्हणून. हो, कारण तशा फारशा माहीत नसलेल्या कथांचं कथावाचन म्हणजे प्रायोगिकच कार्यक्रम. हो. आणि प्रयोग बघणं हे प्रत्येक वेळी सुखावह असेलच असंही नाही, नाही का? नाही, नसतंच. नाही, आणि हल्ली काय झालंय की प्रयोगाला प्रेक्षक लाभतीलच याची सुद्धा गॅरंटी देता येत नाही. सो आम्ही फारच भाग्यवान, कारण इतके जाणकार रसिक आमच्या समोर बसलेत. तर रसिको, तुम्हाला आणि मंगलमूर्ती बाप्पाला वंदन करून आम्ही तुमच्यासमोर काही कथांचा नाट्याविष्कार सादर करणार आहोत. कथा हे असं इतकंच म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोरून इसाप नीतीपासून ते हल्लीच्या बेस्ट सेलर पुस्तकापर्यंत सगळी पुस्तकं येऊन जातात. हो, म्हणजे मग यात सगळंच येतं रे. मग चौथीच्या तासाला शिकलेला महाराजांचा इतिहास येतो. पु ल देशपांडे, मिरासदार यांच्या कथाकथनाच्या गोष्टी समोर येतात. अरे एवढंच काय, आता सध्याच्या आघाडीच्या दिग्दर्शकांनी त्यांच्याच लघुकथांवर निर्माण केलेले चित्रपट सुद्धा डोळ्यासमोर येतात. पण संकेत, आजकाल झालंय काय माहितीये का, आपल्या या वाढलेल्या धावपळीमध्ये ना आपण कथेचा केवळ कथा म्हणून आस्वाद घ्यायला विसरत चाललोय बघ. असं नाही वाटत? आजकाल काय होतंय माहितीये का, हे बघ ना, आजकाल आपण पहिल्यांदा शाळा चित्रपट बघतो आणि नंतर बोकिलांची कादंबरी हातात घेतो, किंवा मग बालगंधर्व चित्रपट बघतो आणि नंतर गंधर्वांच्या गाण्याविषयी वाचतो, त्यांच्या अभिनयाच्या विषयी ऐकतो. अरे बाजीराव मस्तानी रिलीज झाल्यानंतर तर पुण्यातल्या काही तरुणांना अचानक पुण्यात शनिवारवाडा पण आहे असा शोध लागला होता. आणि त्याच वेळेला पुण्याच्या पुस्तकांच्या दुकानामध्ये, ओ काका, तुमच्याकडे ती राऊ कादंबरी आहे का हो? या अशा विचारणांचं पेव आलं होतं. म्हणजे थोडक्यात काय, तर साहित्याच्या त्या शुद्धतेला आपण कुठेतरी मुकतोय. अरे खरं आहे. म्हणजे रूपांतरित माध्यमात आणि मूळ माध्यमात हा तितकाच फरक असतो जितका गाईच्या ताज्या दुधात आणि भैयाच्या पानसट दुधात. एका फार मोठ्या कवीने म्हणलंय की, एक मिनिट संकेत, कोणी म्हणलंय ते? नाही, तसं मीच म्हणलंय, पण फार मोठ्या कवीने म्हणलंय असं म्हणल्याशिवाय लोक कान टवकारत नाहीत ना. इर्षाद, गंमत नसते पुनवेला फुका दिवा जाळण्याची, गंमत असते बेभान साऱ्या नक्षत्राला भेटण्याची. असते दूध ही अमृत त्याच्या खऱ्या खुऱ्या उगमाशी. असते दूध ही अमृत त्याच्या खऱ्या खुऱ्या उगमाशी. फुका का हो घुमत राहते फुलाभोवती मधमाशी. गंमत नसते, गंमत नसते सौंदर्याला प्रतिमेमध्ये बघण्याची. गंमत असते बेभान साऱ्या नक्षत्राला भेटण्याची. वा. शेवटी निसर्गातलं काय किंवा साहित्यातलं काय, अहो अस्सल सौंदर्य अगदी वेड लावतं. महाराष्ट्रातल्या आपल्या लेखकांनी अशी काही देखणी सौंदर्य स्थळं निर्माण केली आहेत की मला मोह होतो की जावं आणि जाऊन त्या MTDC वाल्यांना जाऊन सांगावं की अरे बाबांनो, महाराष्ट्र दर्शनात या सगळ्या लेखकांच्या कलाकृतींचं दर्शन घडवा. अरे त्याशिवाय महाराष्ट्र कळणं अशक्य आहे. म्हणजे हे नाही सुदीप, पण आधी हे MTDC वाल्यांना कळणं अशक्य आहे. म्हणूनच कुणावरही अवलंबून न राहता आणि कुणाचीही वाट न पाहता आम्ही सरळ आपल्या पुढे ठेवतोय आम्हाला सापडलेल्या कथा. म्हणजे मराठीतल्या निवडक लेखकांच्या काही निवडक कथा आणि आमच्यासारख्या नवलेखकांच्या काही नवकथा, असा सगळा एकत्र अनुभवून बघण्याचा हा प्रकार सापडलेल्या कथा. आणि हे नुसतं अभिवाचन नसून लेखकांनी तयार केलेल्या नाट्यमयतेचा जसाच्या तसा अनुभव देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. थोडक्यात पुढचा तासभर तुम्ही वेगवेगळ्या अशा 3 कथांची सलग गुंफण ऐकणार आहात. आता या कथा कुठल्या हे सांगण्यापेक्षा मला वाटतं अनुभवण्यात जास्त मजा आहे, नाही का? नक्कीच. कथा काय कुठलीही असू शकते, म्हणजे कशाचीही असू शकते, त्याला काहीच बंधन नाही. म्हणजे बघ ना, एखाद्या युद्धाची कथा असू शकते, एखाद्या नात्याचीही कथा असू शकते, एखाद्या भावनेची कथा असू शकते, एखाद्या प्रवासाची कथा असू शकते. अरे एवढंच काय, आता आपण हे असे लाईट वगैरे लावून कार्यक्रम करतोय ना, याची सुद्धा उद्या जाऊन कथा होऊ शकते बरं का. अरे संकेत, ह्या असल्या भन्नाट विचाराची सुद्धा कथा होऊ शकते. अरे भन्नाट विचाराची तर कथा होतेच. आता परवाच माझ्या डोक्यात आलं की आपल्याला आणखीन एक बायको असावी. अरे हो, म्हणजे आपल्याला आणखीन एक बायको हवी असा विचार जेव्हा माझ्या मनात अगदी पक्का झाला तेव्हा मी ताबडतोब ललिताला हाक मारली. ललिता म्हणजे माझी बायको. म्हणजे मला जेव्हा एखाद्या गहन विषयावर चर्चा करायची असते ना, तेव्हा मी तिला अशीच हाक मारतो. हे आता तिच्या परिचयाचं झालंय, त्याच्यामुळे हातात कितीही महत्त्वाचं काम असलं तरी ते टाकून ललिता धावत येते आणि माझ्यासमोर खुर्ची ओढून बसते. आजही ती अशीच येऊन बसली. बायका विंडोक असतात. अरे
नाही, बायका विंडोक असतात हा विषय घेऊन आजवर लेखकांनी पानाच्या पानं भरली आहेत. संपादकांकडून विनोदी लेख म्हणून मानधन मिळवले आणि बायकांकडून त्यांना नावं ठेवल्याबद्दल शिव्या शापही ऐकलेत. नाही, पण मला ही गोष्ट मंजूर नाही, साफ मंजूर नाही. अहो, भल्या बुऱ्याचा बायका जेवढा विचार करू शकतात, जेवढी चिकित्सा करू शकतात, तेवढी पुरुष करू शकत नाही. पुरुष मुळातच चंचल असतात. अहो, ते पटकन एखादी गोष्ट करतात आणि नंतर पस्तावतात. उदाहरणार्थ लग्न. नाही, म्हणजे लग्न करून मी पस्तावलंय वगैरे असं नाही, पण तरीही बायकांच्या बुद्धिमत्तेवर माझा विश्वास आहे, काही म्हणा. हां, आता इतर बायकांचा मला फार अनुभव नाही, पण ललिता निश्चितच माझ्यापेक्षा शार्प. हां, अहो, म्हणूनच प्रत्येक वेळी वादविवादात हार खाऊनही तिलाच प्रत्येक गोष्ट सांगावीशी वाटते. हां, आता मला सांगा, वास्तविक दुसऱ्या लग्नाचा किंवा दुसऱ्या बायकोचा प्रश्न हा माझा एकट्याचा पर्सनल, पण तरीही त्यात ललिता मला मार्गदर्शन करेल असा माझा विश्वास होता. म्हणून मी तिला हाक मारली. तीही तत्परतेने येऊन बसली आणि एका ऐतिहासिक चर्चा पर्वाची सुरुवात झाली. बोला, काय म्हणताय? ललिता, माझा विचार पक्का झालाय. कसला विचार? मला आणखीन एक लग्न केलं पाहिजे ग. अगं हो, अगं बोल ना काहीतरी. नाही, म्हणजे तुम्ही पूर्ण विचार केल्यावरच हे बोलत असणार ना, त्यामुळे त्यात असं मी वेगळं काय सांगणार आता? नाही, असं नाही, पण कितीही जरी मी विचार केला असता तरी तो एकट्या माणसाचा विचार, म्हणजे त्यात एकांगीपण हे असणारच. म्हणून विचारतोय, काय वाटतं तुला? नाही, आधी मला सांगा, हे दुसरं लग्न केव्हा करणार आहात तुम्ही? लवकरात लवकर. हो, लवकरात लवकर. अगं त्याच्याशिवाय तुला आराम कसा मिळणार? नाही, आता बघ ना, आजचंच उदाहरण घे. आज अंजूला बरं नाही, गड्याची सुट्टी आहे आणि तिकडे रेशनिंगवर चांगला तांदूळ आल्याची बातमी आहे. एकाच वेळेस कुठे कुठे धावणार आहेस तू? नाही, सकाळपासून मी अगदी याच विचारात आहे. म्हणजे बरोबर आहे तुमचं. नाही, ललिता, आजकालचं जगणं मुश्किल झालंय ग, धावपळीचं झालंय सगळं. एका माणसाची फार म्हणजे फार ओढाताण होते. म्हणूनच सकाळपासून डोक्यात विचार चाललाय तो आणखीन एका लग्नाचा. वा. नाही, पतिदेव, आज तुम्ही माझा एवढा विचार करताय म्हणजे ओढाताण वगैरे जरा नाही, पण मला सांगा, आज एकदम असं एकाएकी अचानक कसं काय सुचलं? ललिता, अचानक नाही सुचलेलं. अगं, काहीतरी उपाय शोधायला हवा हे खूप दिवस मी स्वतःशी म्हणतोय. मी कधी स्पष्ट बोललो नाही तुझ्याजवळ, पण माझ्या डोक्यात घरातला विचार हा नेहमी चालू असतो ग. म्हणजे तुझी रोजची धावपळ बघतो ना मी, आणि रोजचाच त्याच्यावर विचार करतो. आता एकदा वाटलं बाई ठेवावी. नाही, स्वयंपाकाला बाई ठेवावी, पण मग तिचा फारसा उपयोग नाही ना. नाही, म्हणजे बघ ना, ती ठराविक वेळेत येणार, ठराविक वेळेत जाणार, इथे राहणार नाही. म्हणजे मग तिच्या वेळेत जेवणी खावणी उरकण्याचं बंधन हे मग ते. हो बाई, आणि मग मी पुन्हा 4-8 दिवस जर का माहेरी गेले ना, तर तिचा काही म्हणून उपयोग नाही. नाही, अगदीच असं नाही आहे. मग ती घरी जेवण बनवणार असेल तर मग मी घरीच जेवेन ना. अहो, घरात जेवाल हो तुम्ही, पण मग ते मी घरात नसताना तिनं तुम्हाला करून वाढायचं, मग ते सगळं आवरायचं आणि म्हणजे आमची तिच्यावर नजर जायची, लोकांनी कुजबूज करायची, असंच ना? नाही, तुझं अगदी बरोबर आहे ललिता. म्हणजे लोकापवाद तो लोकापवादच, आणि त्या मनानं जेवढा फायदा खरोखर मिळायला हवा तेवढा तो नाहीच. त्यापेक्षा सरळ दुसरं लग्न केली की लोकांची तोंड गप्प. बघ ना, म्हणूनच स्वयंपाकिणीचा विचार मी बाद करून टाकलेला आहे. अगदी योग्य केलं. हे बघा, त्या दृष्टिकोनात ना स्वयंपाकिणी बाईचा काहीच उपयोग नाही. म्हणजे बायको माहेरी गेल्यावर अडचण किंवा गरज ही काय फक्त स्वयंपाकाची असते का? नाही. अहो, घरात काही आहे नाही ते बघायचं असतं, कोणी आला गेला असतो. हे बघा, शेवटी घर म्हणजे घर आणि गृहिणी म्हणजे गृहिणीच. एक्झॅक्टली. त्यापेक्षा तुमची ही दुसऱ्या लग्नाची आयडिया बेस्ट आहे. बेस्ट आहे ना? नाही, मी काय म्हणते, तुम्ही कराच दुसरं लग्न. कधी मग मी असं माहेरी वगैरे गेले ना की मला अजिबात तुमची चिंता नको, असं मस्त. ए ललिता, ऐक ना, तू माहेरी गेल्यावर तुला माझी आठवण येते? या मलाच काय, प्रत्येक स्त्रीला येते माझी आठवण. तुम्ही स्वतःला काय कृष्ण वगैरे समजता काय? हसताय कसले? इथे आणखीन एक लग्न करायचं म्हटलं ना तर तुम्हाला माझ्या सल्ल्याची गरज लागते. तो कृष्ण जर का असे बायकांचे सल्ले घेत बसला असता ना तर 16,108 तर सोडाच, पण 108 लग्नही झाली नसती त्याची, एवढं लक्षात ठेवा. अगं, कुठून कुठं जातोय विषय? प्रश्न त्या निळ्याचा नसून या काळ्याचा आहे. नाही, बरोबर आहे.
हे बघा बरोबर आहे, फार विचार करत बसण्यात आता काही अर्थ हा. नाहीये. तुमची योजना मला पटली आहे आणि तुम्हाला आणखीन एका बायकोची गरज आहे याची मला अगदी खात्री पटली आहे. एक मिनिट हा. फक्त मला गरज आहे असं म्हणू नकोस. म्हणजे मला तर गरज आहे, त्यापेक्षा तुलाही आहे, शिवाय आपल्या अंजूला सुद्धा गरज आहे. अंजुला हो. कशी काय? अगं असं मी तुला उदाहरण देतो. हा. हे बघ, पुष्कळदा तुला तुझ्या माहेरी जायचं असतं आणि अंजूला तुझ्याबरोबर यायचं नसतं, आणि मग एक मिनिट, माझ्या माहेरी जाण्यावर येण्याचं काहीच कारण नाहीये. मी कधीतरी माहेरी जाते, त्यात पण दरवेळेला तुम्ही माझ्या ललिता, माहेरी मी जाण्याचं- उदाहरण बदलतो. पुष्कळदा तुला तुझ्या मैत्रिणीकडे जायचं असतं आणि अंजूला तुझ्याबरोबर यायचं नसतं. ऍक्सेप्टेड. पुढे. हां. नाही, पण मग अंजूला घरी एकटं कसं ठेवायचं हा आपला नेहमीचा प्रश्न. हो हो. आता आणखीन एक बायको असली की तिचा प्रश्न हा नाही का सुटणार? अगं म्हणजे तुला माझ्या दुसऱ्या बायकोकडे तिला ठेवून सुटसुटीत कुठेही जाता येईल. हा, आणि मग मला शिवणाचा एखादा कोर्स पूर्ण करता येईल. अगं वेडी, अर्धवट राहिलेल्या गाण्याचा क्लास सुद्धा. आणि गंमत म्हणून एखाद्या नाटकात कामही करेन की मी. पोस्टमन. दरवाजात पोस्टमन उभा. याला काय? मी गेलो, दरवाजा उघडला तर त्यांनी काहीतरी हात पुढे करून काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. मी जाणार, त्याच्या आत ललिताच पुढे गेली आणि मग अय्या, गुलामालींच्या कार्यक्रमाचे 2 पासेस, आपण जाऊयात ना? कार्यक्रमाचे पासेस होते. मी म्हणलं नाही ग, नाही जमणार मला. का आता आज काय? अगं कसं जमणार? बघ ना, मग आज मला 2 कथा पूर्ण करायच्या. नाही, त्या कार्यक्रमात आलो ना तर तिथेच 3 तास लागतील. हे तुमचं अगदी नेहमीचं झालंय. हल्ली कितीतरी कार्यक्रम मला केवळ तुमच्यामुळे बुडवावे लागतात. नाही ललिता, अजून एक फायदा. फायदा? हां, दुसरी बायको असती तर तिच्याबरोबर गेली नसतीस का? हां, अगं खरंच, मग तुम्ही दोघी गेला असतात आणि मी आरामात लिहित बसलो असतो. बघ दारावर टकटक. हे मुंबईकर ना, तुम्हाला सांगतो, नवरा बायको एखाद्या गहन विषयावर चर्चा करायला बसले ना की हे हमखास टपकतात. आलो, दरवाजा उघडला, बाहेर एक अपरिचित व्यक्ती. त्याला बघून ललिताच पुढे झाली आणि मग परवाचीच ना? हो, परवाचीच. सोडून पाहू? नाही, नको. काय कळलं तुम्हाला? अहो मलाही काय कळलं नाही, म्हणून मी विचारलं, ललिता काय ग हे? साड्या साड्या? मस्त आहेत ना? अगं साड्या परवाच घेतल्या ना, आता पुन्हा? अहो, त्या बाहेर यायला जायला, या घरात वापरण्यासाठी बघा तर ना. अगं पण या महिन्यात किती खर्च होता ललिता, तू पुन्हा? याचे पैसे काही ताबडतोब द्यावे लागत नाही. तो हा प्राणी पैशाला थांबतो आणि साड्या चांगल्या आणि स्वस्त असतात म्हणून घेतल्या. म्हणजे उधारीवर? हो. ललिता, मला उधारी नाही आवडत, हे माहितीये तुला, आणि तरी सुद्धा हे बघा, तुमचं भाग्य समजा की मी हे सगळं इतक्या थोडक्यात भागवते म्हणून. उद्या आणखीन एक बायको आणलीत ना की हीच उधारी दुपटीनं वाढणार आहे तुमची, एवढं लक्षात ठेवा. नाही, दुसरी बायको मी माझ्या विचारसरणीची करणार. हो, म्हणजे अगदी काळे मेंटॅलिटी. वा. म्हणजे तिला रोखीचा व्यवहार जमला पाहिजे आणि तिने रोखीनेच व्यवहार केला पाहिजे. हा, काळे मेंटॅलिटी. अगदी बघ. तुमच्या अख्ख्या खानदानात जमलाय का कोणाला रोखीचा व्यवहार? नाही, तुम्हाला सांगू नको, माझ्या आजोबा वाळकेश्वरला. एक मिनिट, तिथपर्यंत जायची गरजच नाहीये. आणि तुम्हाला असं म्हणायचंय का की मला रोखीचे व्यवहार आवडत नाही? नाही, तसं आता नाही. जर का तसं असतं तर परवाच आपण एकदम 4 साड्या घेतल्या नसत्या का? आणि उद्या दुसरी बायको आल्यानंतर तुम्हाला 4 साड्या घ्याव्याच लागणार आहेत, तेव्हा काय कराल? आईला असे दचकू नका हो. आता उद्या अंजू मोठी झाल्यावर तुम्हाला 4 साड्या घ्याव्याच लागतील की नाही? नाही, पण अगं आणखीन एक बायको म्हणजे ही 4ची संख्या 6 होणार. नाही, पण तोवर तुमचा पगार नाही का वाढणार? अगं असा किती वाढणार आहे? वाढेल हो. आणि समजा नाही वाढला तरी काळजी कशाला? तुम्हाला तुमच्या कथांचं मानधन वाढवता येईल. अगं पण ती काही हुकमी मिळकत नाही समजता येत ललिता. अगं नवीन विषय सुचले तर लिहिता येतं, नाहीतर कसं? घ्या, इथे एक लग्न केलंय तर माझ्यावरच आतापर्यंत 57 गोष्टी लिहिल्यात तुम्ही. अगं. आणि त्याही अगदी थोड्या मोबदल्यात सगळ्यांना वाटून टाकलेत. आणखीन एक लग्न केलं ना की ही नवीन बया तुम्हाला आणखीन किती विषय देऊ शकेल. हे बघा, तुम्ही आणखीन एक लग्न केलं ना की संपादक आपणहून मानधनाचा आकडा असा मस्त वाढवतो. हे बघ, काहीही म्हणलं तरी हे सगळे अंदाजच, यात काही अर्थ नाही ग. म्हणजे असं नाही करता येत ना. तुम्ही रागावू नका हो. आणि हे बघा, निराश होऊ नका आणि दुसऱ्या लग्नाची ही मस्त आयडिया डोक्यातनं जाऊ देऊ नका. काय बाई आहे, दुसऱ्या लग्नाच्या बोल्यावर ही स्वतःच मला चढवतीये. नाही, मला बरंच होतं, माझा हात सहज खिशात गेला, हाताला काहीतरी कागद लागला, काढला, बघितलं तर डॉक्टरांचं बिल हो. बिलवरचा आकडा बघून मला आकडे यायची पाळी आली. मी म्हणालो, ललिता हे बिल एवढं? अहो, एवढं येणारच होतं ना. अगं, म्हणजे बाळंतपणानंतर मला इंजेक्शन चालू होती महिनाभर. आणि आपल्याला आता याचाही विचार करायला पाहिजे. याचा म्हणजे?
म्हणजे दुसऱ्या बायकोच्या या असल्या सगळ्या खर्चाचा. हा? म्हणजे तिचंही बाळंतपण येणारच आहे ना कधीतरी. तुम्ही काय गप्प बसणार आहात? इथे मात्र मी साफ कोलमडलोच हो. अहो हो, म्हणजे आणखीन एक स्त्री आयुष्यात राजरोसपणे येणार याचा आनंद तर उरला नव्हताच, पण हे नवीन विचार मागे लागले हो. मग मी खट्टू झालो. पण तेवढ्यात एक आशेचा किरण चमकला आणि मी अभावितपणे ओरडलो, ललिता आयडिया. आपण काय करायचं माहिती का, दुसरी बायको नोकरी करणारी करायची. म्हणजे तिचा कोणताच खर्च आपल्यावर पडणार नाही अगं. आणि नोकरी करणाऱ्या बायकांना बाळंतपणाची चांगली घसघशीत रजा मिळते. माहिती आहे मला. कशी वाटली आयडिया? टिकाऊ आहे की नाही? टाकाऊ आहे. 100% टाकाऊ आयडिया आहे तुमची. अगं असं काय? नोकरी करणारी बायको आणलीत ना तर तिचा मला काय फायदा आहे सांगा नाही, बरं? असं कसं दोघी 9च्या ठोक्याला जसं तुमचं पान वाढावं लागतं ना तसंच तिचंही मलाच वाढावं लागणार. आणि मग दिवसभर तिची मुलं बाळ नातेवाईक हे आम्हीच सांभाळत बसणार. नाही. त्याशिवाय तिचे नातेवाईक ओळखीचे यांची ये जा अधिकच वाढणार. कुतूहलानं तुम्हाला भेटणाऱ्यांची संख्या दुपटीनं वाढणार. म्हणजे व्याप वाढत जाणार आणि दुप्पट धावपळ कोणाची होणार सांगा बरं? हा, टाकाऊ आयडिया आहे तुमची. मग आता मी सांगू का, आपण असं केलं तर? कसं? म्हणजे आपण एखादा पेइंग गेस्ट ठेवला तर, म्हणजे नोकरी करणारा आणि ब्रह्मचारी. हे कसं वाटतं? नाही पण नको, कॅन्सल. आता काय झालं? अहो खरं तर ना सकाळपासूनच ही आयडिया माझ्या डोक्यात आहे. पैसे पुरत नाहीत एवढ्यासाठी पेइंग गेस्ट ठेवण्याची आयडिया. अहो पण आपली ही अपुरी जागा आणि झोपायचं कसं इथपासून अडचणी आहेत. शिवाय तो नवा प्राणी घरात केव्हाही येईल केव्हाही जाईल. रात्री अपरात्री पत्ते कुटायला जाईल, नाटक सिनेमाला जाईल. कितीतरी भानगडे असतात हा तुमच्या. माझ्या म्हणजे तुम्हा पुरुषांच्या. नाही ललिता, ही सगळी कारणं आहेत. आपला अतिरिक्त मनुष्यबळाचा मुद्दा असा सुटणार नाही अगं. आणि मला अजूनही असं ठामपणे वाटतंय की मी दुसरं लग्न केलं पाहिजे. त्याच्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. मी तुला सांगतो, मी करतो दुसरं लग्न. मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे बघा तुम्ही बघा, आपण असं केलं तर कसं? म्हणजे या सगळ्या चर्चेतनं मला असं वाटतंय की ऍक्च्युली तुम्हाला दुसऱ्या बायकोची गरज नसून मलाच एका जोडीदाराची गरज आहे. शुभमंगल. हा म्हणजे बघा ना, आता आणखी एका पुरुषाची जास्त गरज आहे घरात. परवा तुम्ही 2-3 महिने आजारी होतात तेव्हा डॉक्टरकडे जाण्या येण्यापासून त्या हॉस्पिटलमध्ये रात्रीची राहण्याची कामं मला करावी लागली. नाही म्हणजे मी कंप्लेंट्स नाही करत आहे, पण हेच जर का मला आणखीन एक नवरा असता ना तर ही सगळी धावपळ त्याने केली असती ना. शिवाय त्याची नोकरी चालू राहिली असती. नाही असंच करूयात आपण. हे बघा, मीच आणखीन एक लग्न करते. घरात तुमच्या गैरहजेरीत वावरणारा पुरुष हा माझा नवरा आहे म्हणल्यावर ललिता आता दुसरा नवरा असल्याचे फायदे सांगायला लागली हो. पण आता माझ्या कानात दडे बसायला लागले. पुढचं काहीच ऐकूया ना. पण आता पळता येणार नव्हतं. तेवढ्यात परमेश्वर हाकेला धावून आला. रस्त्यावरून कुणीतरी मला हाक मारली, काळे. तसे मुंबईकर चांगलेत बरं का. म्हणजे नवरा बायकोच्या भांडणात नवऱ्याची हार व्हायला लागली की बरोबर येतात. मी बाल्कनीत गेलो, खाली म्हणलं हो आलो. मागे वळून पाहिलं तर ही मिश्किलपणे हसून आत गेली होती. तिला माहिती आहे हा बाबा पुन्हा काही चर्चेला सुरुवात करणार नाही. म्हणलं ना तुम्हाला, अहो ललिता आमची शार्प आहे. म्हणूनच हार पत्करूनही तिच्याशीच ही चर्चा करायला मला फार आवडतं. अहो पण तरी असे 2 स्ट्रेट गेम घेणं काही बरं नाही बरं का. अहो दुसऱ्या नवऱ्याचे फायदे तिने जे काही मला मुद्देसूद पटवून दिले त्याच्यावरून मी तिला म्हणलं सुद्धा असतं, मग काय कर आता दुसरं लग्न काय. पण माझा चान्स गेला ना. मग अहो तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघताय? अहो मी काही खरंच दुसरं लग्न करायला निघालो नव्हतो. अहो मी एक सहज वार केला, तो तितक्यात सहजपणे परतावलाय तिने. अहो आमची जोडी फिट आहे खरंच. आमच्या अतिरिक्त मनुष्यबळाचा मुद्दा अतिरिक्त कामाच्या वाटणीनं सुटणारे, अतिरिक्त लग्नानं नाही हे माहिती आहे हो मला. तुम्हाला म्हणून सांगतो बरं का. त्याच दिवशी हिला घेऊन गुलाम अलीच्या कार्यक्रमाला गेलो. अंजूला आत्याकडे ठेवलं. मी माझ्या लिखाणाचं काम 2 दिवसांवर टाकलं. गुलाम अलींची ती गझल आणि बाहेर कोसळणारा पाऊस
आमचा अगदी फेवरेट आहे. अहो म्हणलं ना, आमची जोडी फिट आहे. हॅलो, हां डॉक्टर, मी प्रताप बोलतोय. नाही, काम म्हणजे ॲक्च्युली माझे एक स्नेही आहेत, बोमन पेस्तन म्हणून. शिवाजी रस्त्याच्या मागे ती पारशी वसाहत आहे ना, हां तिथे राहतात ते. बरोबर. नाही, थोडा अवली माणूस आहे, पण तो स्वभाव आहे, म्हणजे बाकी खरंच तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही, आणि अगदी मागच्या महिन्यापर्यंत सगळं ठीक होतं, पण गेल्या आठवड्यापासून असं एकदम विचित्र का घडतंय. नाही, म्हणजे मला काहीच अंदाज येत नव्हता ना, आणि खात्री पटत नव्हती, म्हणून मग मी तुम्हाला लगेच फोन. हो, सांगतो. झालं असं, मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे. मी नेहमीप्रमाणे माझी शिफ्ट संपवून घरी आलो. साधारण 10 वाजले असतील रात्रीचे. हो, बाहेर पाऊस पडत होता, म्हणून मी लवकर निघालो होतो. घरी आलो तर फोन वाजत होता. हॅलो प्रताप, मी बोलतोय बोमन. काय रे, अरे कधीचा फोन लावतोय तुला, पण तू फोनच उचलत नाहीस. अरे मी फोन अशासाठी केला की या बंगल्याच्या पहिल्या मजल्याच्या खिडकीतून मी परवा बघितलं तर समोरच्या फुटपाथवर, म्हणजे अगदी दारातच म्हण ना, एक मांजर मरून पडलं होतं. हो, हां, हो रे, म्हणजे मलाही तेच वाटलं, पण जवळ जाऊन बघितलं तर मांजरच ते. हो हो, हां, म्हणजे आदल्या रात्री मेलं असणार. आता म्हातारा होऊन मेलं, आजारानं मेलं, अपघातानं मेलं, का कुणी मारलं कोण जाणे, पण मेलं होतं हे खरं. हां, हो हो रे, मी म्हटलं हे असंच इथं पडून राहून कसं चालेल, त्याला उचलून न्यायला हवं म्युनिसिपाल्टीच्या लोकांनी. अरे पण अजून तरी हे काही त्यांच्या लक्षात आलेलं नव्हतं. मी भंग्याला सांगितलं, तो म्हणाला आमचं काम नाही हे. म्हटलं पैसे देतो बाबा, पण तुम्ही हे मांजर इथून उचला. अरे पण कुणी ऐकेनातच रे, आणि त्यातून तो रविवार, म्युनिसिपाल्टीचं ऑफिस बंद. मग काय करणार. मी कसा बसा तो दिवस काढला, पण डोळ्यांसमोर एकसारखं ते मेलेलं मांजर दिसत राहिलं. रात्री खूप पाऊस पडला, मला झोप येत नव्हती. सारखं ते मेलेलं मांजर भिजून त्याचा कसा चोथा होत असेल ते दिसत होतं. हो रे, आणि खरंच म्हणजे दुसऱ्या दिवशी पाहिलं तर चिखल झाला होता त्याच्या भोवती. हो हो, आणि त्या चिखलात बिचारा ते तसंच पडून होतं. अंगावरची मळलेली लव भिजल्यामुळं विरळ पसरली होती. जबड्याभोवती माशा घोंगावत होत्या. अरे प्रताप, त्याच्या मागची एक तंगडी ताठ होऊन अशी अर्धवट उभी राहिली होती. हां, पण अजूनही ते उचलून टाकण्याच्या दिशेनं मात्र कोणी हालचाल केलेली नव्हती. मला संताप आला. एकतर ते मांजर असं दिणवाणं पसरलं तिकडे कुणाचं लक्ष नव्हतं म्हणून, आणि दुसरं कुणाला स्वच्छतेची पर्वा नाही म्हणून. तिकडे त्या मांजराभोवती माशा फिरत होत्या, घाण सुटली होती, पण त्याचं कुणाला काहीच नाही. प्रताप, अरे तुला माहिती आहे ना रे, मी स्वतः स्वच्छतेसाठी आजवर किती धडपडलोय ते. अरे ते रस्त्यावरचे येणारे जाणारे माझ्या बंगल्याच्या मागच्या भिंतीशी उभे राहतात म्हणून पोलीस कंप्लेंट्स पण केल्यात मी. हो, झालंच तर ते आमच्या शेजारच्या बंगल्यातले लोक कचरा टाकतात म्हणून कैक वेळा भांडलोय रे मी. हां, पण आता वय झालं रे माझं. हो, काय. अरे बाबा, रामजीला म्हटलं मी तर म्हणतो की म्युनिसिपाल्टीवाल्यांचं काम माहीत आहे. मी शेवटी फोन केला म्युनिसिपाल्टीच्या स्वच्छता खात्याला. आधी कोणी जागेवरच नाही, आणि मग आले तर हा त्याचं नाव सांगतो आणि तो याचं. अरे मी 4 फोन केले पण काही फायदा नाही. एक फोन चालू असताना तर मला स्पष्ट ऐकू आलं, तो वेडा पारशी बाबा रे,
मांजर हरवल्याची तक्रार करतोय. मांजर मेलो म्हणे. हे कामं नसतात रे यांना, बाकी काही नाही. मी फोन खालीच ठेवला. त्यांचं काय आयतच फावलं. मी वेडा ठरलो. ते मांजर तिकडं उन्हात पावसात चढत पडलंय ते मला बघवत नाही म्हणून मी वेडा. प्रताप, मी सगळी दारं खिडक्या बंद केली आणि स्वतःला कोंडून घेतलं. हे वाटतं की कुणीतरी हे सगळं मुद्दाम घडवतंय. मला मला कसला तरी संदेश देतंय. माझ्यासमोर ते मांजर टाकून मला मला भेवडावतंय. हे कोण करत असेल रे हे? आता 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 मला एकटं राहायची सुद्धा भीती वाटते. रामजी सोबतीला आला ना तर त्याची सुद्धा भीती वाटते. प्रताप, तुला काय वाटतं रे? त्यानंच तर नसेल ना टाकलं ते मांजर तिथं. हा हा किंवा 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 कुणीतरी ते त्याला टाकायला तर नसेल ना लावलं. दूर व्हा, दूर व्हा. मांजर टाकतात ते टाकतात आणि वर खिदळतात माझ्यावर. हरामखोर राक्षस कुठले. जिवंतपणी कसं गोजीरवाणं दिसत असेल रे ते मांजर. पण पहिल्या दिवशीच आठवतंय ना मला. अरे बदामी रंग होता त्याचा. हे मला बदामी रंगाची मांजरं फार आवडतात. हो, अरे क्वचित बघायला मिळतात रे अशी. दूध 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 प्यायचं. हो, या मांजराला सुद्धा तुला सांगतो त्याच्या जिवंतपणी मी पाहिलेलं असणार. हो, आमच्या बंगल्याच्या आवारात घोटाळतात ना अशी कितीतरी मांजर. हो, अरे हे पण त्यांच्यातच असेल. हा, आणि कदाचित हे बंगल्यात येऊन दूध सुद्धा पिऊन गेलं असणार. हा, आणि आता आता रस्त्यावर ते सडत पडलंय. जागोजागी आता कावळ्यांनी त्याच्या शरीराला छिद्र पाडलेत. त्यातनं नासकर रक्त ओघळतंय आणि त्यातून दोरासारखं काहीतरी अभद्र. नाही रे, हे नाही, माझ्यानं नाही बघवत आता हे. प्रताप, हॅलो हॅलो, ए प्रताप, तुझ्या ओळखीचं कुणीतरी असेल ना रे म्युनिसिपाल्टीत? एखादा वरचा अधिकारी वगैरे? हो हो हो, हा, त्याला प्लीज फोन कर रे. म्हणाव हा अत्याचार थांबवा त्या मांजरावरचा आणि माझ्यावरचा. काय काय करशील ना? नाही, तू करच. अरे एवढी मेहरबानी केलीस तर हा बुड्ढा बाबा कायमचा तुझ्या ऋणात राहील. हो हो हो, प्रताप करशील ना? मी 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 ठेवतो फोन. हो, मी ठेवतो. हो हो. हॅलो, हां देशमुख, अरे प्रताप बोलतोय. अरे थोडंसं काम होतं म्हणून फोन केला. हे बघ, हसण्यावारी नेऊ नकोस, कारण माझ्या एका म्हाताऱ्या दोस्ताचा अगदी जीव गुंतलाय बघ त्याच्यात. अरे ती पारशी वसाहत आहे ना, हां तिथलीच. हां हां, तिथं बघ रस्त्याला लागूनच काही बंगले वजा घरं आहेत बघ. हां, तर अरे त्यातल्या एका बंगल्याच्या दारात फुटपाथवर एक मांजर कधीचं मरून पडलं. अरे हो हो हो, मांजर मांजर. हां हां, अरे त्याचं शरीर दिवसेंदिवस चढत चाललंय आणि हवाही दूषित होती रे. गेल्या रविवारची गोष्ट आहे. केली रे, त्या बाबानं सोमवारीच तुमच्याकडे तक्रार सुद्धा केली आहे म्हणे, पण काहीच फायदा झाला नाही रे. हे ऐक ना, तू प्लीज जरा लक्ष घालशील का या प्रकारात? अरे त्या बाबाला याचा विलक्षण मनस्ताप होतोय, कसली तरी भीती वाटते. नाही नाही, वय बरंच आहे आता. तेव्हा जरा ते मांजर आजच्या आज तिथून उचलता आलं तर. हां, एवढं बघ ना प्लीज. हां, म्हणजे व्हेरी सॉरी टू ट्रबल यू फॉर दिस, पण एवढं केलंस तर फार बरं होईल बघ. हां चल, बाकी मजेत. हां चल, ठेवतो रे. ओके. हां
हॅलो प्रताप. हा अरे देशमुख बोलतोय. मीन्स हा देशमुख. हा अरे तू ते मांजर मरून पडलं होतंस का काहीतरी म्हणत होतास बघ परवा. हां हां अरे नाही अरे ते मागच्या रविवारी सकाळीच उचलून नेलं आम्ही. हां अरे मी माझ्या माणसांना विचारलं, कन्फर्म केलं मी. हां मग अरे आणि तिथं कुठेही अजून एखादं मेलेलं मांजर वगैरे आढळलं नाही बरं का आम्हाला. जिथनं नाही नाही ऐक ना. अरे जिथनं मांजर आम्ही उचललं ना तिथल्या खिडकीत एक म्हातारा पारशी शिव्या देत असताना पाहिलं आमच्या लोकांनी. हां प्रताप अरे रविवारी नक्कीच नेलं. अरे बाबा असे 4-4 दिवस आम्ही प्राण्यांचे मुर्दे रस्त्यात पडू दिले ना तर शहरात प्रदूषण किती येईल, रोगांच्या साथी येतील आणि पुणेकर राहतील का बोंब मारल्याशिवाय. हां हां प्रताप अरे आता त्या तुझ्या म्हाताऱ्या मित्राला ते मांजर तिथं का दिसतंय मी कसं सांगू. ए प्रताप मला ही केस सायकॅट्रिस्टची वाटते बरं का. हां तू तू मी माझ्याकडे काही नंबर आहे देऊ का. बर मग कळव रे मला. हो बर ठेवू. अच्छा बाय. हॅलो प्रताप बोमन. काय रे अरे एवढ्या ओळखी आहेस म्हणतोस आणि त्यांचा उपयोग काय. अरे तू काहीतरी करशील म्हणून मी तुला फोन केला पण काही सुद्धा झालं नाही रे. हो अरे मांजर आपलं जिथल्या तिथंच. तुझे ते म्युनिसिपाल्टीवाले भयंकर आळशी आहेत बघ. अरे कुणी इकडं फिरकले देखील नाही. हां नाहीतर असं असेल की ते वरच्या अधिकाऱ्यानं यात लक्षच घातलं नसेल झालं. हो ए प्रताप अरे असं नका रे करू बाबा. अरे हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, कसं सांगू तुला. अरे ते मांजर म्हणजे जसं काही मीच आहे असं मला वाटतंय. हो 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 एकटं पडलेलं पुन्हा पावसात एकटा. ए प्रताप तेव्हा त्यांचे अगदी पाय धरा रे. त्यांना सांग की या म्हाताऱ्याची बाबलं त्या मांजराची काहीतरी तड लावा म्हणा. हा हो काय उचलून नेला. थापा मारतात. देशमुखांनी तुझी समजूत घातली झालं. अरे प्रताप अरे मला दिसतंय ना ते चक्क. हो अरे या खिडकीतून दिसतंय प्रताप मला ते माझ्या हो रे कावळ्यांनी कोण कलकलाट लावलाय. एकसारखे झेपा घेत आहेत त्याच्यावर. हो नाही रे बाबा हा भास नाहीये. प्लीज हवं तर तू येऊन बघ. ते मांजर होतं तसंच आहे. हो अजून तसंच आहे ते. हो प्रताप अरे माझी भीती वाढत चालली आहे रे. या मांजराचा मृत्यू ज्यानं घडवून आणला ना तो कोणीतरी इथंच फिरतोय. त्याचं खरं काम अजून झालेलं नाहीये. नुसता नमुना म्हणून त्यानं त्या मांजराला. हे प्रताप आपण त्या मांजराला नाहीसं करू शकलो ना तर आपण जिंकलो. हो आपण जिंकलो. नाहीतर तो जिंकला तो. या मांजराच्या पाठोपाठ तो आणखी कुणालाही नाही. तू काही म्हण. मी ठरवलंय आजचा दिवस कुणी काही करतं का ते मी बघणार. नाही तर आज रात्री. हॅलो प्रताप. प्रताप अरे मी वेडा नाहीये रे. हॅलो डॉक्टर मी शेवटी फोन खालीच ठेवला. अहो ते ओरडून बोलत होते आणि मी इथून बोलतोय पण त्याकडे त्यांचं लक्षच नव्हतं. असे एकटेच बोलत होते. नाही ते विचित्र आहेत मान्य आहे पण असे कधी बोलले नाहीत कोणाशी. आणि हे म्हणजे डॉक्टर शेवटी तर विवळत वगैरे म्हणजे एखादं मांजर. नाही
नाही नाही, माझा माझा भास असेल हा कदाचित. पण डॉक्टर तुम्ही माझ्याबरोबर येता का? हां हां, आपण संध्याकाळी जाऊयात आणि आपण पाहूयात काय प्रॉब्लेम येते. हां हो हो, मी तुम्हाला शिवाजी रस्त्यावर भेटतो. डॉक्टर एक मिनिट, मला दुसरा फोन येतोय. मी तुम्हाला करतो, मी परत फोन करतो तुम्हाला. हां एक मिनिट. हॅलो प्रताप साहेब, म्या रामजी बोलतोय. अहो बोमनजी गेलं. अहो म्या सकाळी बंगल्यावर कामाला आलो नेहमी परमानं. दारात बघतो तर मरून. हो तोंडाभोवती एकसारख्या माशा घोंगावत्या त्याच्या. मागचा पाय कडक होऊन वर उचलला गेलाय बघा. ते मांजर पडलं होतं ना, त्याचीच आठवण येते बघा. मला काय बी कळत नाही. प्रताप साहेब तुम्ही लवकर निघा. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमधल्या आयुष्याला द्यावे उत्तर. काही वेळा तुम्ही काहीतरी वाचता आणि त्याच्याशी सहज जोडता यावं असं काहीतरी नंतर तुमच्या आयुष्यात घडतं. यावेळी मात्र माझं नेमकं उलट झालं. मी एका नामांकित कवीची कविता वाचत होतो की नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70. आणि एकाएकी मला आम्ही मंगसुळीला गेलो होतो तो दिवस आठवला. पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे ये ये आता बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमधल्या आयुष्याला द्यावे उत्तर. आम्ही मंगसुळीला निघालो होतो. म्हणजे मी, माझी बायको आणि बोरकर दाम्पत्य. मंगसुळी म्हणजे बोरकरांचं जन्मगाव आणि बोरकर माझा कॉलेजपासूनचा मित्र. त्याचा मुलगा निखिल हा बड्या कंपनीत कामाला होता. पण स्वतःचा व्यवसाय असावा अशी बोरकरची अगदी मनापासूनची इच्छा. मुलाने बराच विचार करून नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. नोकरीचा राजीनामा सुद्धा दिला, पण या सगळ्यात मोठा मुद्दा असलेला तो पैसा अजूनही अपुराच पडत होता. खरं तर निखिलने बराच पैसा जमवला होता, पण अजूनही काही रक्कम कमीच पडत होती. निखिल कर्जासाठी धडपडत होता आणि बोरकर त्याची ही धडपड कमी करण्यासाठी धडपडत होता. एक दिवस शाखेत बोलता बोलता बोरकरला एकदम मंगसुळीची आठवण झाली. तिथे त्याच्या नावावर वडिलोपार्जित एक छोटंसं घर आणि जमिनीचा एक तुकडा होता. तो विकून ही रक्कम सहज उभी राहणार होती. आता त्या घरात गेली 40 वर्ष कोणीही बोरकर फिरकलाही नव्हता. अहो साधा घराचा नेमका एरिया सुद्धा बोरकरला आठवत नव्हता. ते घर आणि ती जमीन राहायला आणि कसायला दिली होती ती तिथल्याच एका शेतकऱ्याला आणि ती याच्या वडिलांनी. शिवंगे म्हणून कोणीतरी तिथे गृहस्थ राहतो एवढीच माहिती बोरकरकडे होती. आता 40 वर्ष एका व्यक्तीकडे जर जागा असेल तर कालांतराने स्वामित्वाचा अधिकारही कायद्यानुसार त्याच व्यक्तीकडे जाऊ शकतो याची बोरकरला पूर्ण कल्पना होती. अहो पण प्रयत्न तर करावाच लागणार होता. जाताना बोरकर मला म्हणाला, नाही बरं आहे, तू बरोबर आहेस बरं का. का रे? नाही रे, या माणसानं बऱ्या बोलानं ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर मग आपल्याला. मी नुसती मान डोलवली आणि साधारण काय काय करावं लागेल याचा विचार करू लागलो. संध्याकाळी आम्ही मंगसुळीत येऊन पोचलो. बोरकरांचं जुनं घर गाठलं.
घरात शिवंगेची बायको होती आणि शिवंगे शेतावर गेलाय असं म्हणाली आणि तिनं शेजारच्या पोराला निरोप द्यायला पिटाळलं. आम्ही सगळे खाली बसलो आणि तिनं काळवणलेला गुळाचा खडा आणि पाणी समोर ठेवलं. तुम्हाला सांगतो 2च खोल्या, पण तरीही बोरकरचं घर अगदी असं प्रशस्त वाटत होतं. पण शिवंगेचं कुटुंब आणि ते घर हे एकमेकांना अजिबातच मॅच होत नव्हतं. म्हणजे तुमचा उजवा पाय जर का पटकन डाव्या पायाच्या बुटात गेला तर कसं वाटेल, हा अगदी एक्झॅक्टली तसंच वाटत होतं. शिवंगेचा सगळा संसार बाहेरच्या खोलीतील केवळ 50% भागातच संपत होता. म्हणजे घरात एक लहान पोर, एक म्हातारी आणि चुलीपाशी बसलेली शिवंगेची बायको, इतकेच जण. त्या घराची अवस्था बघून आम्ही क्षणभर थबकलोच. स्क्वेअर फूट मोजण्यासाठी आणलेला टेप फक्त या खिशातून त्या खिशात टाकला जात होता. मोजण्यासाठी तो बाहेर काढावासा मला वाटेनाच. वाटून गेलं की हे घर कितीही मोठं असतं आणि जरी आपण ते मोजलं असतं तरी त्यापेक्षा कित्येक पट जास्त शिवंगेचं दारिद्र्यच भरलं असतं. इतक्यात शिवंगे तिथे आला. हे अंगाची अशी काडी, डोक्यावर अर्धवट सुटलेलं पागोटं, अनवाणी पाय आणि पाठीचा शोध घेत खोल गेलेलं पोट. तो आला आणि त्यानं लागलीच जेवणाचा आग्रह सुरू केला. हो, आम्ही नको नको म्हणत असतानाही त्यानं जेवायला लावलं. मालक तुम्ही येत नाही इथं आता? हा, मोठं मालक असताना वर्षात 1-2दा तर नक्की यायचे वय. नाही, बरोबर आहे. अहो तुम्ही बी येत जा की नाही, लेकरांना घेऊन. येईन मी. हा म्हणजे तेवढीच हवा पालट. हो, हो. हे सुमे, अगं मालकांना ठ्याचा घाल की. नाही बास हो. हे दिगंबर मालक कुठं असतात आता? दादा मुंबईला मुंबईला आहे ना वा? हो. हा, आणि त्यांची पोरवाडा समधी व्यवस्थित. हा हा. वहिनी, अहो मोठं मालक म्हणजे गावची शान बर का. शेतकऱ्यांना लई आधार होता त्यांचा. अहो त्यांच्या म्हणजे आमच्या मागं लागून त्यांनी की नाही ज्वार, बाजरी, भात. वहिनी, अहो भात नाही घेतला. अगं वहिनींना भात घाल की. बोरकर सकट सगळ्यांची शिवंगेची ही पहिलीच भेट होती. अहो बोरकरला सुद्धा थोड्या वेळानं काय बोलावं हे सुचत नव्हतं, पण शिवंगे मात्र 7 जन्माची ओळख असल्यासारखा सगळ्यांशी मस्त गप्पा मारत होता. जेवणं उरकली आणि मी ओसरीवर आलो. गावात एकंदरच शांतता, जणू मध्यरात्रच असावी. काही घरांच्या ओसरीत जुन्या पद्धतीचे कंदील पेटवलेले दिसले. कुठेतरी आसपासच्या गोठ्यातून गाई म्हशींच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज यायचा. ओसरीवरच्या बल्बच्या प्रकाशात शिवंगेची मुलं खेळत होती. प्रकाश झोतातला तो सामना पाहावा असा मी त्यांच्यात गुंगून गेलो. अहो इतका की शिवंगे काही चादरी घेऊन माझ्या शेजारी येऊन कधी उभा राहिला हे माझं मलाच समजलं नाही. दादा, तुमच्या समध्यांची सोय आत केली बरं का. हो, हो. अन्न काय लागलं तर कळवा बरं का. हो, हो, हो. ए पोरांनो, अरे लय झालं खेळ, चला आता निजा. रम्या, सतरंजी हातरा घे चल. बापू, आपण इथं झोपायचं होय, आत का नाही? अरे त्याला काय होतंय? अरे मस्त हवा आहे बघ, एकदम झाक. हा वय बर. मी आत आलो. मला बघून बोरकर म्हणाला, अरे झोपायचं नाही का तुला? हे धर, उशी धर, घे. ए बोरकर ऐक ना, मला बोलायचं आहे तुझ्याशी. बोल. अरे अरे या शिवंगेकडे मुळातच काही उरलेलं नाहीये. त्याच्या घराच्या अवस्थेवरून ते कळतंय आपल्याला. तेव्हा आपण, अरे श्रीपाद, मला दिसत नाही का ते? अरे पण पैसे उभे करायला लागणारच आहेत. तुमचं एवढंच आहे इथे का अजून काही? हा म्हणजे थोडीफार जमीन होती अरे, पण ती बाबांनी आणि काकांनी मागेच विकली आहे, त्याच्यामुळे आता एवढंच आहे. ए बोरकर, आपण एक काम करूयात का? म्हणजे बघ हा, तुला आत्ता जी पैशांची तातडीची नड आहे ना, त्यासाठी मी तुला मदत केली तर? म्हणजे अरे बघ, माझ्या आजोबांची प्रॉपर्टी आम्ही आत्ताच विकली आणि त्याचे बऱ्यापैकी पैसे बँकेत आहेत. अरे त्याने तुझी आत्ताची नड तर नक्कीच भागेल रे. नाही. आणि परिस्थिती नसताना एखाद्याला असं बेघर करून तुझी नड भागवायची म्हणजे मला तरी हे पटत नाही. अरे पण हे, अरे हे बघ, ऐक, हे बघ, मी तुला आत्ता पैसे देतो. मग याचे जरा बरे दिवस आले की तू हे घर विक आणि मला माझे पैसे परत दे. मला खरंच घाई नाही. अरे शेवटी हो नाही करत करत आपण आत्ता तरी हे घर विकण्याचा विचार सोडावा हे बोरकरला पटवून देण्यात मी यशस्वी ठरलो. आमची आत चाललेली कुजबूज शिवंगेच्या कानावर पडत असणार. आमचं हे असं अचानक येणं, असं बोलणं, एकंदरच मगासपासून विचित्र वागणं याचा अर्थ शिवंगेला लागला असावा, पण तो काहीच बोलला नाही. आपल्या स्वार्थापायी कुणाच्या घराची घडी विस्कटू नये असा एक उच्च विचार मनात आला आणि बरं वाटलं.
खरं तर हा विचार आपल्या मनात आला याचंच जास्त कौतुक वाटत होतं मला. झोपताना ही मला हळूच म्हणाली, तुम्हाला खरं सांगू का, असा दुसऱ्याचा विचार फार कमी लोक करतात हो, आणि माझा नवरा त्यापैकी एक आहे, याचा खरंच खरंच खूप आनंद होतोय मला. हिच्या नजरेतला माझ्याबद्दलचा विश्वास बघून माझंच मला कौतुक वाटत होतं. शहरामध्ये आपल्यामध्येच रमलेला मी आणि कालपासून इथे वावरणारा मी, यात खूप फरक जाणवत होता. 1 BHKत राहून 2 BHKची स्वप्न पाहणारी, इन्क्रिमेंटच्या विचारात दिवसाच्या झेरॉक्स काढणारी आणि लंचवर ताव मारताना शेतकऱ्याच्या पावसाबद्दल आवेशानं बोलणारी सगळी माणसं आता खूप खूप छोटी वाटायला लागली होती मला. सकाळ झाली आणि आम्ही निघण्याची तयारी सुरू केली. जाता जाता वहिनींनी सहज विचारलं, काय हो शिवंगे, शेती काय म्हणते, यंदा पीक वगैरे कसं काय? झाके वहिनी साहेब एकदम. हा हा ए ए बारक्या, अरे जा वावरात जा आणि वहिनींसाठी शेंगण कोथमीर घेऊन ये जा बाळा. आपल्यासारख्या लोकांना गावातली ताजी भाजी जर का मिळाली तर काय आनंद होतो ना. अहो एक्झॅक्टली तसाच तो वहिनींनाही झाला. आम्हाला निघायचं होतं, पण भाजी आणतोय ना बारक्या असं म्हणून शिवंगे आम्हाला सारखा थांबवत होता. तो पोरगा जवळजवळ तासभरानं आला तेव्हा त्याच्या हातात 2 शेंगांची पोती आणि त्यावर लाल रंगाच्या धाग्यानं बांधलेल्या कोथिंबिरीच्या जुड्या, हा एवढा सगळा आहेर घेऊन मग आम्ही निघालो. बस स्टॉपवर मात्र बाजूला घेऊन शिवंगे म्हणाला, शिवंगी, तुम्हाला काही बोलायचंय का? होय दादा. बोला ना. मालक घर इकणार आहे जणू. हा नाही आलं माझ्या ध्यानात. नाही अहो, म्हणजे लगेच परवाईच अवधी द्याजी. अहो हो घर तुमचंच आहे जी होय. म्हणजे तुम्ही घ्याल तो निर्णय. पर असं एकदम जाणं व्हायचं अवघड होईल जी. हा हा पर म्या करीन काहीतरी हालचाल. नाही नाही ऍक्च्युली त्यावर बोरकरनं त्याला सगळं समजावून सांगितलं आणि आम्ही आत्ता तरी हे घर विकणार नाही आहोत हे सुद्धा पटवून दिलं. शिवंगेनं नमस्कार केला, पण तो स्वतः कधीही केविलवाणा वाटला नाही. अहो येईल त्याला सामोरं जाऊ असाच त्याचा आवेश होता. बस निघाली आणि सगळ्यांनाच आता खूप हलकं वाटत होतं. शिवाय आपण कुणाच्या घरावरून नांगर फिरवलं नाही याचा अभिमान माझ्या आणि बोरकरच्या चेहऱ्यावर तर होताच. घर विकण्याची कल्पना करणारा बोरकर चेहऱ्यावर परोपकारी भावाचं आणि हातात शेंगांच्या पोत्याचं ओझं सांभाळत बसला होता. वहिनी मात्र हातातल्या त्या लाल धाग्यात बांधलेल्या कोथिंबिरीच्या जुड्या पुन्हा पुन्हा पाहत होत्या. अहो त्या दोघींची शहरातली आणि गावातली कोथिंबीर या विषयावर गहन चर्चाच रंगली होती. वहिनी बोलता बोलता लाल धाग्यानं बांधलेली ती झुपकेदार कोथिंबीर एकसारख्या उडवत होत्या. या अशा दुष्काळग्रस्त गावात शिवंगेनं इतकं उमदा पीक कसं काय घेतलं असावं बरं? कुणीतरी मागे म्हणालेलं मला आठवलं, शेतकरी खूप श्रीमंत असतात, ते असे राहतात म्हणून तुम्हाला गरीब वाटतात. पण बाहेर नजर टाकली तर दूर दूरवर फार कुठे काही शेती जाणवत नव्हती. कदाचित जुनी विहीर असावी बोरकरांची आणि त्याचं पाणी वापरत असेल हा शिवंगे. मंगसोळीच्या पुढे लागलेल्या एका गावातून बस चालली होती आणि इतक्यात बोरकर मला म्हणाला, अरे ते बघ. पाहतो तर एका मोठ्या दुकानासमोर वहिनींच्या हातात होती तशीच कोथिंबीरीची जुडी विकायला ठेवली होती. त्या गाडीवरचा दुकानदार तिचा भाव सांगत ओरडत होता. अहो अगदी तसाच झुपका आणि तळाशी गुंडाळलेला लाल धागा पाहून आम्ही चमकून एकमेकांकडे पाहिलं. ती कोथिंबीर शिवंगेच्या शेतातली नव्हती, तर आमच्यासाठी खास त्यानं ती विकत आणली होती. काही वेळापूर्वी गरीब आणि बिचारा वाटणारा शिवंगे आता मात्र लख श्रीमंत वाटत होता. काय गंमत असते ना. अहो हातचं राखून आपण एखाद्यावर उपकार केले तरी आपली छाती अशी अगदी फुलून वगैरे येते. शिवंगेने तर काहीही न जाणवू देता वहिनींच्या हातात आनंद दिला होता. माझं सहज वहिनींकडे लक्ष गेलं तर त्या कुणाला तरी फोन करून कोथिंबीर वडीची पाककृती विचारत होत्या. हे असं सगळं आठवत राहिलं. डोळ्यात डोकावलेल्या पाण्याच्या थेंबाकडे पाहण्याच्या नादात कवितेचं शेवटचं कडवं निसटलं म्हणून ते पुन्हा वाचलं.
गर्व नसावा दिलेल्याचा, घेण्याचा हव्यासही नाही. असते शिखर जे आपुल्यासाठी, दुसऱ्यासाठी नसते काही. भिजतानाही डोईवरती सहज कोणाच्या द्यावे छप्पर. नजर रोखुनी नजरेमधल्या आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमधल्या आयुष्याला द्यावे उत्तर.